मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे नायशा कमळीला आतमध्ये घेऊन आलेली असते. ती म्हणत असते, चल ना, मला इथे तुला प्रोजेक्ट जो बनवलाय ना, तो प्रोजेक्ट मी तुला दाखवणार आहे आणि तो प्रोजेक्ट पाहण्यासाठी प्लीज तू इथे माझ्याबरोबर चल ना. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेचच जी काही नायशा आहे ती जो पवनचक्कीचा प्रोजेक्ट बनवलेला असतो तो तिला दाखवत असते. आणि तेव्हा कमळी तिला म्हणत असते, वा कसला भारी ग, तुला तर खूप गोष्टी येतात आणि खूपच हुशार आहेस, बरं थांब मी आलेच, असं म्हणून कमळी निघून जात असते. तेव्हा तिला मध्येच नयनतारा भेटते. आता नयनतारा आणि कमळी समोरासमोर असतात. तेव्हा नयनतारा पुन्हा एकदा कमळीला मनापासून स्वारी म्हणत असते. ती म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू का, मला तर खरं तुझी खूप माफी मागायची आहे आणि त्याचबरोबर इकडे खरंच तू ज्या काही गोष्टी केल्यास ना, त्यामुळे मला तुला थँक्यूसुद्धा म्हणायचं आहे आणि माफीसुद्धा मागायची आहे. तेव्हा आपण पाहतो की आता कमळी म्हणत असते, हे बघा प्लीज तुम्ही मला सतत असं माफी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलू नका आणि मी इथे एवढी मोठी नाही आहे की तुम्हाला माफ करावं किंवा तुमच्यावर मी रागवावं, रुसावं वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही आहेत. त्यावर आता नयनतारा म्हणत असते, नाही, खरं सांगू का, इथे मी तुझ्यासोबत खूप चुकीची वागले आणि खूप चुकीची वागलेली असल्या कारणाने मी तुला माफी मागत आहे आणि मला तू माफ करावं असं इथे मला वाटतंय. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, मी तुझ्यासाठी जरी काही करू शकले नसले तरीसुद्धा आत्ता मला तुला काहीतरी द्यायचं आहे. त्यावर कमळी म्हणत असते, काय झालेलं आहे, तुम्हाला मला काय द्यायचं आहे. त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जी काही कमळी आहे, कमळीच्या हातामध्ये इथे नयनताराने एक गिफ्ट ठेवलेला असतो आणि एक बॉक्स असतो. ती म्हणत असते, आज मला तुला ह्या गोष्टी इथे द्यायच्या आहेत आणि प्लीज ह्या गोष्टी तू नाही म्हणू नकोस. बघ, इथे तू जे काही केलेलं आहेस ना, त्या गोष्टीसाठी इथे मी तुला थँक्यू म्हणणं, तुझी माफी मागणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी आहेत आणि म्हणून मी तुला आज इथे हे गिफ्ट देते. प्लीज नाही म्हणू नकोस आणि हे गिफ्ट घे आणि प्लीज इथे याचा स्वीकार कर, असं इकडे आता ती बोलते. आज तू ज्या काही गोष्टी इथे केलेल्या आहेस ना, त्या गोष्टीमध्ये इथे मी कितीही माफी मागितली तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीची इथे बराबरी होऊ शकत नाही. त्यामुळे इथे मी काय म्हणते ते ऐक. त्यावर लगेच आता नयनतारा हात जोडत असते आणि म्हणत असते, आज माझ्या मुलीची तू अब्रू वाचवलीस आणि माझ्या मुलीची अब्रू वाचवलीस, त्यामुळे ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता तेवढ्यात ऋषी आलेला असतो. ऋषीने इथे पाहिलेलं असतं आणि तेव्हा तो म्हणत असतो, अरे तुम्ही दोघी इथे काय करताय, चला तिकडे बाहेर, असं म्हणून आता लगेचच नयनतारा निघून जाते. इकडे तो विचारतो, हे सगळं काय आहे. त्यावर कमळी म्हणत असते, बघा ना, हे सगळं काय आहे. इथे आता लगेचच नयनतारा मॅडमनी इथे ना मला हे गिफ्ट दिलेलं आहे आणि नयनतारा मॅडमनी हे गिफ्ट दिल्यानंतर तुम्हाला सांगू, त्या मला थँक्यू आणि सॉरी म्हणत असतात. तेव्हा मला तर हे सगळं काय आहे कळतच नाही. मला असं वाटतंय की माझ्याकरिता खरंच एक खूप मोठं स्वप्न आहे की काय, असं सुद्धा आता इकडे तो विचार करत असतो. तेव्हा आपण पाहतो की आता सगळेजण बाहेर आलेले असतात. सगळेजण बाहेर आल्यानंतर आता अन्नपूर्णा निघायची तयारीत असतात. अन्नपूर्णा निघून जाणार असतात. तेवढ्यातच त्या आता इकडे सगळ्यांना टाटा बाय करत असतात. त्या म्हणत असतात, आज आम्ही इथे खूप वेळ घालवला आणि त्याकरिताच आम्ही आता इथून निघतो, असं इकडे त्या बोलत असतात. आणि तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे जी काही नयनतारा आहे ती म्हणत असते, आता उद्या ना आमच्या प्राजूचा बड्डे आहे. खरं तर रीतसर आमंत्रण देण्यासाठी मी साहेबाला पाठवेलच, पण तरीसुद्धा आता आपली भेट होते ना, त्यामुळे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे. तुम्ही इथे आमच्या बड्डेला नक्कीच, प्राजूच्या बड्डेला यायचं. तेवढ्यातच ही लोकं निघणार तर आता आपण पाहतो समोरून अनिका आलेली असते. समोरून अनिका आल्यानंतर, अगं अनिका तू अशी काय. त्यावर लगेच प्राजू म्हणत असते, काही नाही, उगाचच सुधारणेच्या नावाखाली हे सगळ्या गोष्टी इथे ती करते, बाकी काही नाही आहे. तेवढ्यातच आता अनिका आल्यानंतर ती म्हणत असते, खरं तर मला तुम्हा सगळ्यांना स्वारी म्हणायचे. तेव्हा आता नयनतारा म्हणत असते, हे सगळं काय आहे आणि अनिका तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली. तेव्हा आपण पाहतो की आता ती म्हणत असते, खरं तर तुम्हाला सगळ्यांना मला काहीतरी द्यायचे आणि म्हणून मी इथे आलेले आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी इथे पश्चाताप करते. पश्चाताप हा शब्द तिला काही केल्या नीट बोलता येत नसतो आणि तेव्हा पश्चाताप करते असं म्हटल्यानंतर रोहित म्हणत असतो, तो वर्ड तसा नाही आहे, तर त्याला पश्चाताप असं म्हणत असतात. तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच इकडे
जो काही रोहित म्हटल्यानंतर ती म्हणत असते हो तेच ते, त्याचं काय आहे ना, इकडे मी काम शोधलंय, मी काम करते इथे, सगळ्यांची मनं जिंकण्याची आणि सगळ्यांच्या मनामध्ये राहण्याची इथे मी प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच मी इकडे आलेली आहे. हा प्रसाद मी तुम्हा सगळ्यांकरिता आणला आहे आणि हा प्रसाद तुम्हा सगळ्यांकरिता आणल्यानंतर माझी अशी इच्छा आहे की हा प्रसाद तुम्ही नक्कीच एकदा इथे घ्यावा आणि मी हा स्वतःच्या हाताने बनवला आहे. नयनतारा आंटी, मी हा प्रसाद तुमच्यासाठी आणला आहे, तुम्ही मला माफ करावं अशी माझी इच्छा आहे. आता तेव्हा आपण पाहतो की लगेचच ती म्हणत असते प्लीज घ्या ना, प्लीज घ्या ना. तेव्हा आता नयनतारा म्हणत असते नाही अजिबात नकोय, असं म्हणून ती खाली बसते. आता खाली बसल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यावर अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर राजन तिला उठवण्याचं काम करतात. तिला उठवण्याचं काम केल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच राजन तिला उभा करतो, कारण अनिकाने इथे आता डोकं ठेवलेलं असतं आणि डोकं ठेवूनच ती इकडे थँक्यू म्हणत असते. तेव्हा आपण पाहतो की आता इकडे राजनने तो प्रसाद घेतलेला असतो आणि तो प्रसाद घेऊनच तो आता इकडे राजन नयनताराला म्हणत असतो, हे बघा नयनतारा, प्लीज नाही म्हणू नका, घ्या ना तुम्ही हा प्रसाद घ्या, माझ्या वतीने तरी तुम्ही हा प्रसाद घ्या, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. तेव्हा आपण पाहतो की आता नयनताराने तो प्रसाद घेतलेला असतो. तर आता इकडे अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर राजन अनिकाला धरूनच तिथून बाहेर घेऊन जातात. पण अनिका पुन्हा मात्र आतमध्ये येते. आता आतमध्ये आल्यानंतर ती म्हणत असते, आंटी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी स्वतःला खूप जास्त बदलण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करते, तर इथे मला कॉलेजमध्ये जे काही मी गोष्टी केलेल्या त्यामुळे मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते आणि प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. त्यावर आता इकडे आता नयनतारा म्हणत असते, हे बघ पुन्हा तू इथे आलेली आहेस, तुझी इथे येण्याची हिंमत कशी होती, आणि त्याचबरोबर इकडे मला तुझं तोंडसुद्धा पाहायचं नाही, तुझ्यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे आणि तू हा प्रसाद स्वतःच्या हाताने बनवलास. त्यावर ती लगेचच म्हणत असते, हो मी तुम्हाला खरं सांगते, हा जो काही प्रसाद इथे मी बनवला आहे ना, हा प्रसाद इथे मी स्वतःच्या हाताने बनवलेला आहे, प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा लगेच आता इकडे जी नयनतारा आहे ती तिला म्हणत असते, आणखी थोडीशी मागे हो, आणखी थोडीशी मागे हो, आणखी थोडीशी मागे हो म्हणतच तिला आता ती एकदम पाठीमागे नेऊन उभी करते. आता जेव्हा ती पाठीमागे जाते आणि पाठीमागे गेल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच नयनतारा म्हणत असते, आम्ही दारावर जर कोणी आलं ना तर त्यांना अजिबात इथे रिकाम्या हाताने पाठवत नाही आणि दारावर आलेल्यांना आम्ही रिकाम्या हाताने न पाठवता त्यांना इथे काहीतरी देतो आणि त्यानंतरच त्यांना तिथून पाठवतो. मग आत्तासुद्धा तुझं तसंच होणार आहे. कमळी जा, हिच्याकरिता जेवणाचं ताट भरून घेऊन ये. असं म्हणता क्षणी कमळी आतमध्ये जाते आणि तिच्याकरिता जेवणाचं ताट इथे ती भरून आणत असते. आता जेवणाचं ताट भरून आणल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच ती म्हणत असते, दे तिला हे जेवण दे. आणि तेव्हा ती म्हणत असते, घे हे जेवण घे, काही जरी झालं ना तरीसुद्धा हे जेवण तुला दिलेलं आहे आणि तू ते जेवण इथे जेवणार आहेस. तेव्हा लगेच आपण पाहतो की कमळी आणि त्याचबरोबर इकडे निंगीला तो सगळा काही प्रसंग इथे आठवतो. कशा पद्धतीने इकडे आता त्या कमळी आणि निंगीला इकडे तिने जेवण दिलेलं असतं आणि कशा पद्धतीने इथे तिने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि म्हणूनच ती आता इकडे सेम त्याच पद्धतीने इथे तिला देण्याचं काम करत असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो अनिकाला ती घे म्हटलेली असते, तर अनिका मात्र हात त्या ताटावरती ठेवते. तेव्हा नयनतारा म्हणत असते, अगं अनिका तुला एक गोष्ट कळती का, देणाऱ्याचे हात हे नेहमी खाली असावेत. असं म्हटल्यानंतर आता इकडे अनिकाला ती काय बोलली ही गोष्ट तर अजिबात समजलेली नसते. देणाऱ्याचे हात नेहमी खाली असावेत हा नेमका प्रकार काय आहे, ह्या गोष्टी अजिबात तिला इकडे समजलेल्या नसतात आणि त्यामुळे तिला हे सगळं काही न समजल्यामुळे ती खूपच जास्त कन्फ्यूज झालेली असते. तेव्हाच आपण पाहतो की आता अनिका खाली बसते आणि खाली बसून आता गुडघ्यावर बसते आणि खाली जमिनीवर हात ती ठेवते. खाली जमिनीवर हात ठेवल्यानंतर आता सगळेजण हसायला लागलेले असतात. सगळेजण हसत असताना अनिकाचा पारा चढतो. अनिकाला प्रचंड राग येत असतो. ती विचार करते नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि ही लोक माझ्यावर का आणि कशामुळे हसतायत मला कळत नाही, नेमकं काय झालेलं असेल असा सुद्धा इकडे आता ती विचार करते आणि पुन्हा
पुन्हा लगेचच आता नयनतारा म्हणत असते, "अगं मूर्ख मुली, तुला कळतंय का तू काय करतेस म्हणून? अगं हात खाली असावे म्हणजे हात ताटाच्या खाली असावेत, ना की ताटावर असावेत." असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की आता लगेचच इकडे जी काही अनिका आहे ती उठून उभी राहते आणि उठून उभी राहिल्यानंतर आता ते ताट असे ताटाच्या खाली हात ठेवत असते. राग तर प्रचंड असतो आणि तेव्हा कमळी आता तिच्या समोर इथे लगेचच जे काही जेवणाचं ताट आहे ते जेवणाचं ताट मात्र इकडे अनिकाच्या हातामध्ये ठेवत असते. आता अनिकाला खूप राग आलेला असतो. तेव्हा आता नयनतारा म्हणत असते, हे जेवणाचं दिलेलं ताट घ्यायचं आणि त्याचबरोबर इथे जमिनीवर बसूनच ते जेवण जेवायचं. काही जरी झालं ना तरीसुद्धा घरामध्ये यायचं नाही आणि इथे कोपऱ्यातच बसायचं आणि हे जेवण पूर्णतः संपवायचं. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आता बोलल्यानंतर आता नयनतारा तिथून निघून जाते. नयनतारासोबत इतर घरातील सर्व सदस्य निघून जातात. राहिला प्रश्न आता आपल्या इथे कमळीचा. तर कमळी फक्त तिथेच उभी असते. आता लगेचच इकडे अनिकाला राग आलेला असतो. अनिका इथे विचार करत असते, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत? ह्या सगळ्या गोष्टीला इथे ही गावछापच जिम्मेदार आहे असं तिच्या मनामध्ये येतं आणि त्यामुळे ती लगेचच आता जे काही जेवणाचं ताट असतं ते जेवणाचं ताट ती डायरेक्टली फेकून देत असते. जेवणाचं ताट फेकून दिल्यानंतर कमळीला तर खूपच मोठा धक्का बसतो. ती तिला म्हणत असते, "अनिका, अनिका" असं ती जोरातच म्हणते आणि अनिका असं जोरातच म्हटल्यानंतर तोपर्यंत अनिकाने मात्र आता ते पूर्ण जे काही जेवणाचं ताट आहे ते जेवणाचं ताट इथे जमिनीवर फेकून दिलेलं असतं आणि तेव्हा आता इकडे कमळीला खूप मोठा धक्का बसतो. पण कमळी मात्र तिला काहीच बोलू शकलेली नसते कारण तिच्याकडे सुद्धा बोलण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अजिबात कुठलाच ऑप्शन किंवा कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. तर आता आपण पाहतो अनिका रागातच घरी जाऊन पोहोचलेली असते. अनिका रागातच घरी जाऊन पोहोचल्यानंतर ती जमिनीवर बसते आणि जमिनीवर बसल्यानंतर आता इकडे रागिनी कामिनी येतात. रागिनी बरोबरच म्हणत असते, "आणि बेबी अशी तू जमिनीवर का बसलीस? काय करतेस काय तू? काय झालंय तुला? तू अशी अशी का चिडचिड करतेस? असा एवढा तुला वैताग काय येतोय? काय झालेलं आहे? तर बोलण्यानंतर का करतेस असं हे सगळं काही? आणि हे सगळं काय आहे?" त्यावर अनिका म्हणत असते, "एवढं सगळं मी केलं. एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी इथे एवढ्या लो कॉस्टचे मी इथे कपडे घातले आणि त्या नयनताराला इम्प्रेस करण्यासाठी मी इथे गेले. एवढं सगळं काही होऊन सुद्धा ती नयनतारा मात्र माझ्यासोबत कशी वागते? काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी त्या नयनताराला अजिबात इथे माफ करणार नाही." म्हणत असते, "अगं मी त्या नयनताराला इम्प्रेस करण्यासाठी एवढं सगळं काही तिथे घेऊन गेले. एवढं सगळं जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तिकडे घेऊन गेले आणि त्याने झालं काय? तर काहीच झालं नाही. तुला एक गोष्ट सांगू, त्या नयनताराने इथे मला जमिनीवर बसवलं आणि जमिनीवर बसून इथे खाली बसूनच जेवायचं असं स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे मला खूप राग आलेला आहे. मी अजिबात ह्या सगळ्या गोष्टी सहन करणार नाही. पण मी जेव्हा जिथे जाते तेव्हा तिथे ती गावछाप तिथे हजरच असते. प्रत्येक वेळी त्या गावछापला तिथे यायचंच असतं आणि हजर राहायचंच असतं. ह्या सगळ्या गोष्टी मला सहनच होत नाही असं अनिका म्हणत असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता रागिनी म्हणत असते, त्या नयनताराने माझ्या मुलीचा अपमान केलाय. तिची एवढी हिंमत वाढलेली आहे की माझ्या मुलीवर तिने हात उचलला सुरुवातीला आणि त्यानंतर आता अपमान केलाय. तेव्हा अनिका म्हणते, मी त्या नयनताराला इम्प्रेस करण्यासाठी एवढा शिरा बनवला, एवढं सगळं काही केलं, एवढे साधे कपडे घातले, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. प्रत्येक वेळी ती तिथे कमळी असतेच आणि कमळी प्रत्येक वेळी माझ्या आनंदावर माझ्या सगळ्या गोष्टीवर विरजण टाकण्याचं काम इथे ती करतेच का का असं इथे ती लोक वागतायत असा सुद्धा इकडे आता ती विचार करत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे रागिनी तिला समजावते आणि इकडे अनिका म्हणत असते, नाही अजिबात नाही. त्या अन्नपूर्णा आजीला सुद्धा त्या कमळीची साईड घ्यायची असते. तिला सुद्धा असं वाटतं की मी एवढं सगळं काही करते पण मी ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्याच करते असंच इथे सगळ्यांना वाटते. काय करू? बोल ना आजी, बोल. काय करणार आहे मी ह्या सगळ्या गोष्टीबद्दल असं इकडे बोलल्यानंतर आपण पाहतो की आता कामिनी म्हणत असते, हे बघ अजिबात काळजी करायची नाही. ही आजी आहे ना, ही आजी असेपर्यंत तुला कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे
हो, हे जे काही इथे मिशन चालू केलेलं आहेस ना, ते मिशन इथे पूर्णच होणार आहे. काही जरी झालं ना, तरीसुद्धा तुला ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करण्याची वगैरे काहीही गरज नाही आहे. समजलं तुला? त्यामुळे प्लीज आत्ता तू शांत बस आणि त्या नयनताराचं आणि त्याचबरोबर त्या बाकीच्यांचं काय करायचं, कशा पद्धतीने त्यांना मॅनेज करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊया. त्यावर आता इकडे कामिनी म्हणत असते. इथे कामिनीचा डाव म्हणजे लगेचच आता अनिका म्हणत असते, "हो, तेच. इथे अनिकाचा डाव म्हणजे?" असं म्हणून दोघीजणी सुद्धा आता एन्जॉय करत असतात आणि मजा मस्ती करत असतात. कारण त्यांचं एकच ठरलेलं असतं की तू नको काळजी करूस. इथे एकदा काय ह्या सगळ्या गोष्टी कळल्या ना, तर इकडे तुझं आणि ऋषीचं जुळलं जाईल आणि तू ऋषीच्या किती प्रेमात आहेस आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्यानंतर काही जरी झालं ना, तरीसुद्धा आपण जे करू तेच व्यवस्थित आणि त्याच गोष्टी व्यवस्थित होतील असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की आता अनिकाला इथे हिने तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्याचबरोबर अनिकाच्या मनामध्ये पुन्हा आणखी इथे काही भरण्याचं काम इथे तिने केलेलं असतं. आता तेव्हा आपण पाहतो की तिला खूपच राग आलेला असतो. कारण रागिनी म्हणत असते, "पण ह्या नयनताराला तर इकडे धडा मी शिकवणारच आहे. काही जरी झालं ना, तरीसुद्धा धडा मी शिकवल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही," असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे कामिनीने आता अनिकाला पुन्हा एकदा वेगळ्याच याच्यामध्ये नेऊन सोडलेलं असतं. कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा ही जी काही कामिनी आणि रागिनी आहे, ह्या अनिकाला बिघडवण्याच्या कामामध्ये त्यांचा खूप जास्त हातभार आहे, असं सुद्धा आता इकडे ती लोकं बोलत असतात. तर आपण पाहतो की आता अनिका म्हणत असते, "आता बघूयाच, उद्या इकडे प्राजूची पार्टी आहे ना, प्राजूचा वाढदिवस आहे. मग आपण बघूयाच आता तिथे कसं जायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. काही जरी झालं ना, तरीसुद्धा आपण तिथे पोहोचायचंच आहे आणि त्याचबरोबर इकडे ऋषीच्या मनामध्ये मला जागासुद्धा मिळवायची आहे," असं इकडे ती बोलत असते. तेव्हा आता इथे कामिनी आणि रागिनीने तिला समजावल्यानंतर, "कामिनीचा डाव म्हणजे कसा?" ती म्हणत असते, "हो तर वर्मावर घाव," असं इकडे बोलल्यानंतर आता त्यांना आनंद झालेला असतो. तर आपण पाहतो की इकडे आता जो काही राजन आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा ह्या चहा नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. तर आता बऱ्याच गोष्टीबद्दल त्यांच्या मनामध्ये चर्चा असते आणि तेव्हा इकडे आता काहीतरी पेपरमध्ये एक न्यूज असते आणि ती न्यूज इथे ती लोकं पाहत असतात. तेवढ्यातच आपण पाहतो की आता ठरल्याप्रमाणे आता नयनताराने साहेबाला पाठवलेलं असतं आणि साहेबाने सांगितलेलं असतं की इथे मी तुमच्याकरिता जो काही प्राजूचा इथे वाढदिवस आहे, त्या पार्टीचं मी इथे तुम्हा लोकांना आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे आणि "ये ना साहेबा ये," असं म्हणून तुला इथे आमच्यासोबत नाश्ता करायला बसावं लागणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो, "नाही, मी तुमच्यासोबत नाश्ता तर बसू शकत नाही करायला. पण तुम्हाला गोष्ट सांगू का? मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. तुम्हा दोघांना इथे उद्या प्राजूच्या वाढदिवसानिमित्त मी आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे." तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच इकडे जी काही अन्नपूर्णा आहे ती म्हणत असते, "अरे, मला आमंत्रण द्यायला यायची काय गरज होती? तसंही काल सगळ्या गोष्टी सांगितल्याच होत्या ना." पण तसं नाही. काय आहे ना, त्याचं रीतसर येऊन सांगणं हे माझं कर्तव्य होतं आणि त्यामुळेच मी रीतसर पद्धतीने येऊन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम केलं आहे. हे घ्या, हे आमंत्रणाचा बॉक्स आहे. आवर्जून उद्या प्राजूच्या वाढदिवसाला तुम्हाला यायचं आहे. तेव्हा आपण पाहतो अनिका वरून आलेली असते. कामिनी तिथे येते आणि कामिनी म्हणत असते, "मग काय सहकुटुंब, सहपरिवारालाच इकडे आता बोलवलेलं असेल ना, म्हणजे त्याचं काय आहे ना, आम्ही सगळेच वाढदिवसाला येऊ." तेव्हा लगेच आता इकडे जो साहेब आहे तो म्हणत असतो, "नाही, सॉरी, पण मला माफ करा. खरं तर हे जे आमंत्रण आहे ना, ते फक्त आणि फक्त इथे अन्नपूर्णा मॅडम आणि राजन सर या दोघांनाच आहे." तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे काय दोघांनाच आहे आमंत्रण? "हो, मला माफ करा, पण मला जे काही इथे पोहोचवायचं होतं ते मी पोहोचवलेलं आहे." तेव्हा आता कामिनी साहेबाला बाजूला घेते आणि म्हणत असते, "काय सांगतोयस काय? ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत? अशा पद्धतीने इकडे हे सगळं आहे?" त्यावर लगेचच आता तो म्हणत असतो, "हो तर, हे सगळं असंच सांगितलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशाच सांगितलेल्या आहेत. त्याचं काय आहे ना, मी आपला नोकर माणूस. मला ज्या गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी मी इथे केल्या. आता मी याच्यापेक्षा जास्त कसं आणि काय बोलणार आहे? त्यामुळे इथे फक्त त्या दोघांनाच आमंत्रण दिले आणि मला माफ करा. मला तसं आणि पण अनिकाला त्याचं काय आहे ना, प्राजू बेबी इकडे त्या बोलल्यात. त्याचं काय आहे ना, इकडे अनिका आणि त्याचबरोबर प्राजू बेबी ह्या कॉलेज फ्रेंड आहेत ना, त्यामुळे त्या बोलल्या की आम्ही आमचं सगळं काही बघून घेतो." आणि तेव्हा आपण पाहतो की लगेचच आता इकडे साहेबा निघून गेलेला असतो आणि तेव्हा कामिनी इकडे म्हणत असते, "पण वहिनी, तुला एक गोष्ट सांगू का? मला ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या अजिबात इथे पटल्या नाही आहेत. कारण हे सगळं काय आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायला लावलेल्या आहेत."
एक गोष्ट सांगू का? एवढं सगळं काही झालं आणि एवढं सगळं काही झालेलं असताना सुद्धा इकडे मात्र तू अशा पद्धतीने हे सगळं काही करायला लावलेलं आहेस. अगं, इकडे मला नयनताराचं हे जे काही वागणं आहे ना, ते वागणं अजिबात पटलेलं नाहीये आणि ते वागणं न पटल्यामुळे काय करायचं सांग बरं तू? तर आपण पाहतो की इकडे आता अनिकाला तिच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो आणि अनिका, आम्हाला प्राजूने इकडे वाढदिवसाचं इन्व्हिटेशन दिलेलं आहे. आम्ही तुझं इकडे इन्व्हिटेशन मागितलं, पण तिने सांगितलं की गेस्ट लिस्टमध्ये तुझं इथे नावच नाही. तेव्हा मात्र इकडे अनिका खूपच चिडलेली असते. तिला तर राग आलेला असतो की इकडे मला अजिबात बड्डेसाठी बोलवलेलं नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि हे सगळं काय आहे असं सुद्धा इकडे ती विचार करत असते आणि रागराग करत असते.